मित्रांनो, भारत सरकार स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ग्रुप सी आणि डी साठी भरती निघाली आहे। खासियत याची अशी आहे की फक्त आणि फक्त तुम्ही 12वी पास आहात, जसं की तुम्ही ते बघू शकताय 1/8/2025 पर्यंत 12वी पास तुम्ही आहात किंवा सिमिलर एज्युकेशन तुमचं झालंय तर तुम्ही ते अप्लाय करू शकणार आहात। कुठल्या पोस्ट साठी ही भरती होते तर तुम्ही ते वाचू शकताय। स्टेनोग्राफर सी आणि डी या पोस्ट साठी भरती होते। महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट नाही आहे तरी चालणार आहे, शॉर्ट हँड नाही झालंय तरी चालणार आहे, की अजून 4 महिने तुमच्या हातात आहे आणि 4 महिन्यामध्ये तुम्ही हे शिकून ही एग्जाम इझिली पास करू शकताय। त्यामुळे 12वी पास आहात, गव्हर्नमेंट जॉब पाहिजे आहे, स्टेनोग्राफर बनायचं आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा, डिटेल मध्ये समजून सांगतोय। त्याआधी आयकॉनिक मराठी चॅनलवर नवीन आला असाल, चॅनल सबस्क्राइब केलं असेल तर करून टाका, कारण की बघा एसएससी मार्फत 10वी 12वी आणि ज्यांचं पदवी झालंय त्यांच्यासाठी पण नुकतंच अपडेट आलं होतं आणि आता स्टेनोग्राफरच्या पण पद निघाले, जसं की बघू शकता यांची ऑफिशियल वेबसाईट आहे आणि ते स्पष्ट लिहिलंय 6 जून 2025 रोजी अपडेट आलाय। नोटीस ऑफ स्टेनोग्राफर सी आणि डी एक्झामिनेशन 2025 इथे पीडीएफ आहे। अप्लाय कसं करायचं सगळं सांगतोय, चला तर बघूया डिटेल मध्ये। तर मित्रांनो, तुम्हाला 12वी पास वर गव्हर्नमेंट जॉब पाहिजे आहे विदाउट टायपिंग सर्टिफिकेट तर नक्की तुम्ही स्टेनोग्राफर ग्रेड सी आणि डी ही एग्जाम देऊ शकताय। महत्त्वाचं म्हणजे अप्लाय करणं सुरू झालंय 6 जून 2025 पासून 26 जून 2025 पर्यंत आपण अप्लाय करू शकतोय। शेवटची तारीख तुम्ही ते बघू शकताय दिलेली आहे। तुमच्या फॉर्म मध्ये जर तुम्हाला काही करेक्शन करायचे असेल तर 1/7 पासून 2/7 हे तुम्हाला दिवस दिले, त्यामध्ये तुम्ही करेक्शन करू शकणार आहात। सगळ्यात महत्त्वाचं सिलेक्शन इथे 2 याच्यावर होतं। सगळ्यात पहिले तुमची कम्प्युटर बेस्ड एक्झाम होते, दुसरं म्हणजे तुमची स्किल टेस्ट होणार आहे, म्हणजे पहिल्यामध्ये कम्प्युटर बेस्ड एक्झाम कसे बुक काय असणार आहे सगळी माहिती देणार आहे आणि दुसरं म्हणजे तुमची स्किल टेस्ट म्हणजे जी स्टेनोग्राफरची स्किल टेस्ट असते ती होणार आहे। ओके, कधी असणार आहे तर पहिली एक्झाम 6 ते 11 ऑगस्ट दरम्यान असणार आहे। ही पास झाल्यानंतर तुमची स्किल टेस्ट होईल आणि तुमचं सिलेक्शन होईल। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे किती जागा आहेत तुम्ही ते बघू शकता, अप्रॉक्सिमेट 261 जागा आहे। यावेळेस थोड्या जागा कमी आल्या पण या जागा वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे तुम्ही अप्लाय करू शकता। 261 पण चांगल्या जागा आहे। जस्ट तुम्ही खाली स्क्रोल केल्यानंतर इलिजिबिलिटी क्रायटेरिया म्हणजे कोण कोण अप्लाय करू शकताय ते समजेल। मग सगळ्यात आधी आपण भारताचे नागरिक पाहिजे, ही पहिली अट। दुसरी अट एज लिमिट। एज लिमिट किती पाहिजे, जर का तुम्ही ग्रेड सी साठी अप्लाय करताय तर तुमचं वय हे 18 ते 30 पाहिजे, म्हणजे तुमचा जन्म 2/8/1995 ते 1/8/2007 या दरम्यान झालेला पाहिजे। त्यातल्या त्यात तुम्ही कास्टमधून असाल तर वयात सूट दिलेली आहे। प्लस जर ग्रेड डी साठी अप्लाय करताय तर 18 ते 27 पाहिजे। मग तुम्ही ठरवून घ्या, सी साठी अप्लाय करायचं तर 30 पर्यंत आहे, डी साठी अप्लाय करायचं तर 27 पर्यंत आहे। ओके, आणि त्यातल्या त्यात तुम्ही SC ST मधून असाल तर 5 वर्षाची सूट, OBC मधून असाल तर 3 वर्षाची सूट, PWBD कॅन्डिडेट आहात तर 10 ते 15 वर्षापर्यंत तुम्हाला इथे सूट मिळते। एक सर्व्हिसमन आहात तुम्हाला पण इथे 3 वर्षाची वयात सूट दिली आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिक्षण काय पाहिजे तर फक्त आणि फक्त 12वी किंवा 12वी सिमिलर तुमचे कुठलीही एक्झाम दिलेली आहे तुम्ही 1/8/2025 पर्यंत तुम्ही 12वी पर्यंत पास आउट आहात, तुम्ही इथे अप्लाय करू शकणार आहात। आता कशा प्रकारे अप्लाय करायचं तर गव्हर्नमेंटची ही वेबसाईट आहे ssc.gov.in या वेबसाईटवर आपल्याला यायचं आहे, इथे अप्लाय म्हणायचं आहे आणि त्यानंतर ही वेबसाईट आपल्या समोर ओपन झालेली आहे। मग इथे बघा कशासाठी अप्लाय करतोय, सध्या 3 वेगवेगळ्या पोस्ट चालू आहे तर आपण स्टेनोग्राफरसाठी अप्लाय करतोय। मग स्टेनोग्राफरवर क्लिक करायचं आहे। मागचे व्हिडिओ तुम्ही बघितले असेल त्यासाठी अप्लाय करताय तर इथे अप्लाय करू शकता। आता मी स्टेनोग्राफरसाठी अप्लाय करून दाखवतोय तर इथे बघा तुमचा रजिस्ट्रेशन नंबर, पासवर्ड, कॅप्चा टाकून लॉग इन करायचं आहे। पण पहिल्यांदा तुम्ही या वेबसाईटवर आले तर इथे बघा तुम्हाला काय करायचं, रजिस्टर करायचं, म्हणजे सगळ्यात आधी इथे आपला अकाउंट क्रिएट करून घ्यायचं आहे। मग अकाउंट क्रिएट करायला काय लागतं, पर्सनल डिटेल्स लागता, पासवर्ड क्रिएट करायचा आहे, ॲडिशनल इन्फॉर्मेशन म्हणजे नॅशनॅलिटी, स्टेट, सिटी, एज्युकेशन काय झालेलं आहे, तुमची सगळी माहिती 10वी 12वी किती मार्क पडले, कुठल्या कॉलेजमधून, ती सगळी माहिती टाकून रजिस्टर करून कंटिन्यू म्हणायचं आहे। मग तुमचं अकाउंट क्रिएट होतं, मग फॉर्म फी पेमेंट करून तुम्ही पूर्ण फॉर्म भरणार आहे। फॉर्म भरायची शेवटची तारीख 26/6 आहे। शेवटी जर तुम्ही फॉर्म भरायला गेले तर साईट हँग होते, अनेकांना फॉर्म भरता येत नाही आणि 1 वर्ष वाया निघून जातं, त्यामुळे लवकरात लवकर तुम्हाला फॉर्म भरून घ्यायचे। आता सगळ्यात
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक्झाम सेंटर्स कुठे कुठे असणार आहे. जर का आपण महाराष्ट्रातनं अप्लाय करतोय तर तुम्ही ते बघू शकताय. महाराष्ट्रामध्ये अमरावती झालं, कोल्हापूर झालं, छत्रपती संभाजीनगर झालं, मुंबई झालं, नागपूर झालं, नाशिक झालं, पुणे झालं, पणजी झालं आणि जळगाव झालं. या सगळ्या ठिकाणी एक्झाम सेंटर्स आहे. जे पण तुमच्या जवळ असेल ते सिलेक्ट करून तुम्ही तिथे एक्झाम देऊ शकताय. आता त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे एक्झाम कशी असणार आहे. यामध्ये कुठलाही मॅथ्सचं टेन्शन आहे तर मॅथ्स म्हणजे गणित नसणार आहे. हे जर बुक तुम्हाला पाहिजे असेल तर मी प्रॉडक्ट लिस्टमध्ये टाकून दिले, तिथून तुम्ही अभ्यास करू शकताय. जसं की तुम्ही बघू शकताय सगळ्यात पहिला सब्जेक्ट आहे जनरल इंटेलिजन्स अँड रेझोनिंग. 50 प्रश्न 50 मार्कासाठी, जनरल अवेअरनेस 50 प्रश्न 50 मार्कासाठी आणि इंग्लिश लँग्वेज अँड कॉम्प्रिहेन्शन 100 प्रश्न 100 मार्कासाठी. म्हणजे जर ही एक्झाम तुम्हाला पास करायची तर सगळ्यात जास्त फोकस तुमचा असला पाहिजे इंग्लिश लँग्वेजवर, कारण की 100 मार्क हे इंग्लिश लँग्वेजसाठीच असणार आहे. ओके, याचा जर तुम्हाला अभ्यास करायचा आहे तर आत्ताच तयारी लागा, कारण की 2 तास तुम्हाला मिळतात. त्यामध्ये तुम्हाला 200 मार्काची एक्झाम असते. महत्त्वाचं म्हणजे बघा जनरल इंटेलिजन्स जनरल अवेअरनेसचे बुक पाहिजे तर मी ते टाकून दिलेले आहे. तुम्हाला इंग्लिश लँग्वेजचे पाहिजे असेल तर कमेंट करा, मी टेलिग्रामवर टाकून देईल किंवा तुम्हाला व्हिडिओमध्ये पण हे टॅग करून देईल. महत्त्वाचं म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन असणार आहे जे की हिंदी आणि इंग्रजीत असणार आहे. निगेटिव्ह मार्किंग सुद्धा आहे. 0.25 ची निगेटिव्ह मार्किंग आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे योग्य उत्तर आहे तेच देण्याचा प्रयत्न करा, नाहीतर तुमचे जे मार्क्स आहेत ते निगेटिव्ह मध्ये जातात. आता सिलेबस इथे दिला आहे जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग, हा सेमच असतो 12वीच्या बेसवर आहे. जेवढ्या पण एक्झाम येतात जवळपास त्यामध्ये सिमिलर असतो. जनरल अवेअरनेस पण सिमिलर आहे आणि त्यानंतर तुमची स्किल टेस्ट होणार आहे. स्टेनोग्राफर आहे त्यामुळे तुमची स्किल टेस्ट होणार आहे. ती कशी असणार आहे तर बघू शकताय. 10 मिनिट्स इन हिंदी और इंग्लिश. ओके, 10 मिनिटांमध्ये तुम्हाला हिंदी आणि इंग्लिश. स्पीड किती पाहिजे 100 वर्ड्स पर मिनिट. त्यामुळे आत्ताच याची प्रॅक्टिस करा. क्लासेस लावले नसेल तर लावून टाका. अजूनही तुमच्याकडे 2 ते 3 महिने हातात आहे. 2 ते 3 महिन्यामध्ये तुम्ही एक्सपर्ट होऊ शकताय. महत्त्वाचं म्हणजे सर्टिफिकेट मागितलं नाही, त्यामुळे सर्टिफिकेट नसलं तरी चालणार आहे. इथे स्किल टेस्ट कशी असणार आहे ती पण दिलंय. तर कळलंय तुम्हाला, जबरदस्त अपडेट आहे. जे जे एलिजिबल आहे 12वी पास आहे त्यांनी नक्की अप्लाय करा, शेअर करा. आणि अजून कुठल्या जॉबला अप्लाय करायचं असेल तर भरपूर सारे अपडेट आणतोय, इथेही तुम्ही अप्लाय करू शकताय. जय हिंद, जय महाराष्ट्र.